नमस्कार मित्रांनो, आज आहे 25 फेब्रुवारी 2026. सांगितल्याप्रमाणे वातावरण 22 तारखेपासून तर काही ठिकाणी 21 पासून तुरळक 22 पासून ऍक्टिव्हिटी दिसणे सुरुवात झाली महाराष्ट्राच्या दक्षिणी जिल्ह्यांपासून. तर 23 तारखेला 22च्या रात्रीला बऱ्याच ठिकाणी नुकसानकारक पाऊस हा महाराष्ट्राच्या दक्षिणी जिल्ह्यांना सांगितलेल्या चंद्रपूर, गडचिरोली, नांदेड, यवतमाळ म्हणजे विदर्भाचे दक्षिणी जिल्हे, मराठवाड्याचे दक्षिणी जिल्हे आणि काही प्रमाणात उत्तरेकडील नागपूर, वर्धा, भंडारा हे पण भाग त्याच्यात आलेले आहेत. फक्त अकोला, बुलढाणा, खानदेश, उत्तर महाराष्ट्र, संभाजीनगर, जालना, काही बीड म्हणजे उत्तरेकडील जिल्ह्यांना तेवढ्या प्रमाणात त्याचा फटका बसलेला नाही आणि ती एक चांगली गोष्ट झालेली आहे. तर असो मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीतून आता 25 तारखेला सॅटेलाइट पिक्चर नुसार आज सुद्धा आपल्या विदर्भाच्या सातपुडा लगत काही भागांमध्ये छोटपुट ऍक्टिव्हिटी म्हणजे 2-5 मिनिटाची 10 मिनिटाची हलकी सर जोराने पडत असते. मात्र हलका सर म्हणजे हलक्या प्रमाणात 2-5 मिनिट म्हणजे हलका पाऊस असते. मध्यम पाऊस म्हणजे तो 15 मिलीमीटर पासून तर 50-60 मिलीमीटर हा मध्यम पाऊस असतो. म्हणजे हलका पाऊस पण जोराने पडतो. तर हे असं 2-5-10-15 मिनिटाची ऍक्टिव्हिटी काही ठिकाणी अजूनही आहे. आजच्या दिवस शेवटचा दिवस आहे 25 तारखेचा. तुम्हाला उद्यापासून अधूनमधून ढगाळ होईल थोडंफार, पण पावसाचे चान्सेस नाही आहेत. पूर्ण वातावरण हे 90-95% क्लिअर होऊन जाईल. तुम्हाला बरेच दिवस 15 ते 20 दिवस 10 मार्च 12 मार्च पर्यंत सुद्धा पुढे वातावरण दिसत नाही. म्हणजे तुम्हाला तूर, हरभरा, गहू काढणी असो मार्चच्या पहिल्या एक 10-15 दिवसात चांगला वेळ मिळेल असं दिसत आहे. तापमान वाढणार मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यात असं चित्र दिसत आहे. तर श्रीलंकेजवळ आलेल्या चक्रीवात परिस्थिती उत्तर भारतावर एक ट्रफ बनलेली होती, दक्षिण भारतावर एक ट्रफ बनलेली होती. ह्यातून आलेला मॉइश्चर फ्लो आणि वाढलेलं तापमान उन्हाळ्याच्या आपण अगदी जवळ आहे, स्टार्ट झालेला आहे उन्हाळा. फक्त उन्हाळा आणि हिवाळ्याचा हा एक दोन्ही ऋतूंचा याच्यात हा एक मध्य असतो. त्यामुळे तो पूर्ण कंप्लीट उन्हाळा लागायला वेळ लागतो. प्युअर कडक ऊन तापायला आणि गरमीची गरमी जाणवायला वेळ लागते. अजून थोडंसं मार्च पर्यंत ते क्लिअर होते. तसं कडक होता उन्हाळा. तर आजच्या कंडिशन नुसार अकोला काही ठिकाणी विशेषतः अमरावतीचा धारणी भाग, अंजनगाव, परतवाडा ते जवळपास नागपूरच्या उत्तरेकडील सीमा MP लगत सीमा भागात काही ठिकाणी 2-5 मिनिटाची 10-15 मिनिटाची ऍक्टिव्हिटी होऊ शकते. गारपीट शक्यता नाही आहे. तुरळक गारीचं प्रमाण क्वचित ठिकाणी हलकी गार एखाद 2 जे पडत असते ते असं दिसू शकते. त्यामुळे आजचे दिवस थोडं सावध राहा. 25 तारीख आज शेवटचा दिवस आहे या वातावरणातला. उद्यापासून कुठंही 26 तारखेपासून तुम्हाला अडचण येणार नाहीत. आणि तसेच बुलढाण्याचे दक्षिणी भाग चिखली असो, मेहकर असो यांना सुद्धा वाशिम, कारंजा लाडचे दक्षिणी भाग, मंगरुळपीर, पातूर, मेहकर, काही यवतमाळ परिसर म्हणजे अजूनही पश्चिम विदर्भामध्ये आज तुरळक ठिकाणी पॅचेस मध्ये सरी पडू शकतात. 2 मिनिटाच्या, 5 मिनिटाच्या, 10 मिनिटाच्या. मात्र एकदम तीव्रता तर नाही आहे, पण सतर्क राहावं लागेल. तुमचं काही नियोजन असेल तर ते तुम्ही 2 पर्यंत आटोपतं घ्यावं. म्हणजे सिच्युएशन पाहून तुम्ही ते तिथं नियोजन तसं करावं. आजचा दिवस एवढं तुम्ही हे सगळं अलर्ट राहा, नंतर तुम्हाला अडचण येणार नाही. तसेच इतर ठिकाणी सुद्धा अजून महाराष्ट्रात वातावरण आहे, ज्यामध्ये लातूर साईडला काही ठिकाणी शक्यता आहेच, ढगांची स्थिती उपलब्ध आहे आणि हे वातावरण इकडे लातूरच्या दक्षिण भागापर्यंत पसरू शकते, नांदेडच्या दक्षिण भागापर्यंत हे पसरू शकते. त्यामुळं अजूनही नांदेड, लातूर, यवतमाळ, काही भाग चंद्रपूर वातावरण सक्रिय आहे. काही प्रमाणात नागपूरच्या उत्तर भागात सक्रियता आहे. फक्त बुलढाण्याच्या भागात थोडंसं वातावरण चांगल्यापैकी सक्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला इकडे जास्त थोडंसं अलर्ट राहावं लागेल. तो भाग आहे
चिखली, मेहकर, लोणार, वाशिमचे बरेच समजा भाग उत्तरेकडील व वाशिमच्या पूर्ण जिल्ह्यात काही काही ठिकाणी सावध राहावं लागेल. पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळं एक आजचा दिवस आपण सतर्कता बाळगा. वीज व हवेचं प्रमाण आहे, त्यामुळे सावधता बाळगावी. पश्चिम विदर्भात आज ठिकठिकाणी असं काही ठिकाणी पॅचेस मध्ये पाऊस पडू शकतो. तर पूर्व विदर्भात त्याचा जोर थोडासा कमजोर झालेला आहे, म्हणजे काही ठिकाणी होऊ शकते. तर इतर संभाजीनगर, जालनाचा तुरळक भाग वगळता विशेष मराठवाड्यात वातावरण दिसत नाही. बीड किंवा हिंगोली, परभणी इकडे सुद्धा आज काही विशेष वातावरण दिसत नाही. त्यामुळं दाखवलेली अपडेट आपण हे लक्षात घ्यावी. 25 तारीख गेल्यानंतर तुम्हाला 26 पासून बरेच दिवस पाऊस नाही, याची ही नोंद घ्यावी. तापमान मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून 2-3 तारखेपासून तुम्हाला कडक उन्हाळा जाणवू शकतो. 35, 36, 37, 38 हे तापमान जाऊ शकते. तर संपूर्ण मार्च महिन्यात तुम्हाला 35 ते 40, 42 सेल्सिअस हे तापमान, म्हणजे उच्च लेवलचं तापमान हे तुम्हाला महिन्यात दिसणार कधीतरी मार्चच्या, याची आपण नोंद घ्यावी. एक चांगला तुम्हाला मार्चच्या पहिल्या 10-15 दिवसात चांगला वेळ मिळेल. 24 पासून तर पुढे बरेच दिवस तुम्हाला पाऊस त्रास देणार नाही. अधूनमधून ढगाळ हवा वगैरे वारा वावटळ होत असते, याची नोंद घ्यावी. आणि इतर पुढील माहिती मान्सून बाबत अपडेट आपण दिलेले आहेत. आणखी ही पुढे अपडेट विशेषतः येतील. जय महाराष्ट्र, जय शिवराय.